नमस्कार, तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि उद्यापासून म्हणजे 16 जानेवारीपासून निवडणुकीचा अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे किंवा होणार आहे. तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रं काय असतील याची माहिती आज आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा तो नमुना अर्ज असतो. तो नमुना अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर मतदार यादीतील नावाचा पुरावा, तुमच्या मतदार यादीतील नावाचा पुरावा म्हणजे ओळखपत्र असेल तरी चालेल आणि ओळखपत्राबरोबर मतदार यादी भाग क्रमांक जो त्याचं पान असते ज्यावरती तुमचं फोटो असतो, तुमचं नाव, तुमचा अनुक्रमांक असतो, ते तुम्हाला त्याच्या पानाची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यानंतर शपथपत्र आणि हमीपत्र. शपथपत्रामध्ये तुमची स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, तुमच्याकडं कॅश किती आहे, तुमच्याकडं सोनं किती आहे, तुमच्याकडं कर्ज किती आहे, तुमची हे सगळी माहिती तुम्हाला शपथपत्रामध्ये द्यावी लागणार आहे. आणि त्याच्याबरोबर काही हमीपत्र आहेत, तर ती हमीपत्र तुम्हाला द्यावी लागणार आहेत. त्याच्याबरोबर एक आयडेंटिटी साईज फोटो, 1 किंवा 3 फोटो आयडेंटिटी साईज लागतील तुम्हाला. त्यानंतर तुमचं आधार कार्ड बघितलं जाईल, त्याची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागणार आहे अर्जाबरोबर. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला तुम्हाला जोडावा लागेल. त्यानंतर रहिवासी दाखला तो लागेल. त्यानंतर ग्रामपंचायतचा थकबाकी नसल्याचा दाखला, तुमची घरपट्टी, पाणीपट्टी, खनपट्टी ह्या ज्या काही गोष्टी भरलेल्या आहेत याचा पुरावा किंवा ते थकबाकी नसल्याचा दाखला ग्रामपंचायतकडून तुम्हाला मिळेल, तो तुम्ही घ्यावा लागेल तुम्हाला त्यांच्याकडून आणि अर्जासोबत जोडावा लागेल. त्यानंतर शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, तुमच्या घरामध्ये शौचालय असल्याचे, शौचालय वापरत आहात असा ग्रामसेवकाचा दाखला तुम्हाला किंवा स्वयंघोषणापत्र तुम्हाला जमा करावं लागणार आहे. त्यानंतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठेकेदार नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र किंवा प्रमाणपत्र. सप्टेंबर 2001च्या नंतर 3रं अपत्य असेल तर तुम्ही निवडणुकीसाठी उभं राहू शकत नाही. त्यानंतर निवडणूक खर्चासाठी एक बँक खातं लागणार आहे, स्वतंत्र बँक खातं लागेल, तर ते बँक खातं तुम्हाला त्याची पासबुकची झेरॉक्स तुम्हाला जोडावं लागणार आहे. त्यानंतर कोऱ्या कागदावरती सहीचा नमुना तुम्हाला द्यावा लागणार आहे. जर तुम्ही राखीव जागेसाठी निवडणूक लढवत असाल तर तुम्हाला जातीचा दाखला द्यावा लागणार आहे आणि जात पडताळणी तुमच्याकडे नसेल तर जात पडताळणी समाज कल्याण विभागामध्ये जात पडताळणीसाठी तुम्ही अर्ज केला आहे त्याची पोच तुम्हाला त्या अर्जाबरोबर द्यावी लागणार आहे. त्यानंतर अनामत रक्कम जिल्हा परिषदेसाठी ओपनच्या जागेसाठी 1000 रुपये आणि राखीव जागेसाठी 500 रुपये असेल. पंचायत समितीसाठी ओपनच्या जागेसाठी 700 रुपये आणि राखीव जागेसाठी 350 रुपये अशी अनामत रक्कम भरावी लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि सोशल मीडियाची खाती जसं की फेसबुक असेल, व्हॉट्सअप, ट्विटर ह्या ज्या सोशल मीडियाचे खाते आहेत तर त्याचे तुम्हाला ID द्यावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्ही राजकीय पक्षाकडून, नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवत असाल तर त्याचा AB फॉर्म तुम्हाला द्यावा लागणार आहे. अर्जदार व सूचक यांच्या मतदार यादीतील नावाची प्रत व मतदानपत्र. जर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवत असाल तर तुम्हाला 5 सूचक लागतील, त्यांचे मतदार यादीतील नावाची झेरॉक्स असेल ती झेरॉक्स आणि त्यांचे मतदानपत्र हे तुम्हाला द्यावं लागेल. अर्जदाराच्या अपत्यांची संख्या व त्यांची जन्मतारीख. अर्जदाराचे अपत्य 2पेक्षा जास्त नसावी आणि 2001च्या नंतर जन्म झालेला नसावा आणि त्यांची जन्मतारीख, त्यांची संख्या ही तुम्हाला नमूद करावं लागणार आहे. आणि यापूर्वी लढवलेल्या निवडणुकांचा तपशील, जसं की कुठल्या वर्षी निवडणूक लढवली, मिळकत मूल्यांकन, त्यावेळेचं तुमचं किती जंगम मालमत्ता प्रॉपर्टी दाखवलेली आहे ते आणि त्या निवडणुकीसाठी तुम्ही केलेला खर्च, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे अर्ज भरताना. तर ही होती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.